हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपल्याकडे तुम्हाला माहीतच आहे, दोन कोंबडीची पिलं निघायला सुरुवात झालेली आहे. तर आपण दोघींची पिलं एका ठिकाणी लावलेली आहेत, म्हणजे एका कोंबडीला. ॲक्च्युली खरं तर मित्रांनो, हीच कोंबडी अगोदर मांडली होती आणि त्यानंतर काही दिवसानंतर लगेच दुसरी कोंबडी मांडली होती, म्हणजे 1-2 दिवसानंतर लगेच दुसरी कोंबडी मांडली होती मित्रांनो. तर मग दोघींच्या खाली अर्धे-अर्धे अंडे ठेवली होती आपण आणि मिक्स करून ठेवली होती. आणि मग दोघींखाली पिलं निघाली आणि हिच्या खाली आपण ते लावलेले आहेत. आणि माझ्या घरचीच कोंबडी आहे मित्रांनो, ही पिल्लामध्ये तयार झालेली कोंबडी. पण बऱ्यापैकी साईज आणि वेट तिचं खूप चांगलं आहे. आणि आता सध्या 17 पिलं निघालेली आहेत. काही अंड्यामधून पिलं खराब झाली, काही अंडी फुटली. कोंबडी उचलताना, कोंबडी उठताना कोंबडीने पण काही अंडी खराब केली होती. तर त्यामुळे 17 पिलं सापडली. पण 17 पिलं जे आहेत ना, ती एकदम क्वालिटीची पिलं आहेत मित्रांनो. म्हणजे का, तर त्यांचा कलर जो आहे ना, प्रत्येकाचा कलर वेगळा आहे. म्हणजे मल्टी कलरमध्ये हे पिल्लं निघतीलच 100%. आणि यामध्ये एक गळा काटून निघालेला आहे. म्हणजे आता जो सुरुवातीला तुम्ही कोंबडा बघितला, कोंबडीच्या जवळ येत होता तो, तर त्या कोंबड्याचा हे पिल्लू आहे. ॲक्च्युली ह्यातले बऱ्यापैकी काही पिल्लं त्याच कोंबड्याचे आहेत मित्रांनो. पण एकच गळाकाटू झालेला आहे आणि बाकी सगळे नॉर्मल झालेले आहेत. आणि आता दुसरी जी कोंबडी आपण बसवलेली आहे छोटीवाली, पण तिचा कलर खूप भारी आहे मित्रांनो. आपण बाहेरून आणली होती ती कोंबडी विकत, आणि तशी कोंबडी माझ्याकडे नव्हतीच. तर तिचा युनिक कलर होता, तर तिला ठेवलेली आहे घरी. आणि सध्या हिला बाहेर काढलं आहे. ॲक्च्युली थोडंसं गडबड असल्यामुळे गूळ पाणी नाही दिलं, साधं पाणीच दिलेलं आहे मित्रांनो. पण तुमच्याकडे जर पिलं निघाली तर तुम्ही त्यांना सुरुवातीला गूळ पाणी द्या, 3 दिवस कंटिन्यू गूळ पाणी द्या. नंतर मग मल्टीव्हिटॅमिन द्यायला चालू करा. आणि मग नंतर लिक्सन पावडर द्या 2-3 दिवस. आणि परत नंतर मग लिवोटास दिलं पाहिजे मित्रांनो, म्हणजे लिव्हर टॉनिक. तर मग पक्षी एकदम छान होतात. आणि नंतर मग मी तर कंटिन्यू देत नाही, 15-20 दिवसानंतर एकदाच देत असतो मी. पण तुम्ही कंटिन्यू जर दिलं तरी चालतं, पण अँटीबायोटिक कंटिन्यू द्यायचं नसतं मित्रांनो. मी काय डॉक्टर नाही, पण मी माझ्या अनुभवावरून सांगतो की कंटिन्यू अँटीबायोटिक नाही द्यायचं. फक्त तुम्ही मग वायमरल द्या, लिवोटास द्या. म्हणजे लिवोटास म्हणजे लिव्हर टॉनिक आहे. तुम्ही कोणतंही देऊ शकता, LIV52 देऊ शकता, ब्रोटॉन देऊ शकता. पण मला आवडतं लिवोटास आणि ते थोडंसं जास्त इफेक्टिव्ह वाटतं मला, म्हणून मी ते देतो मित्रांनो, लिवोटास. आणि बऱ्यापैकी अर्धा लिटरची बॉटल असते आणि छान इफेक्ट पण येतो. 2-3 दिवसामध्ये पक्ष्यांची डायजेशन सिस्टीम किंवा लिव्हर एकदम चांगलं काम करायला लागतं मित्रांनो त्यासाठी. तर इकडे आजीने कणिक मळून आणलेली आहे आणि ती कणिक टाकत आहे पहिल्या दिवसाच्या पिलांना. ॲक्च्युली तुम्ही नका करू असं. तुम्ही त्यांना तांदूळ टाका किंवा मग बाजरी टाका. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू होत आहेत म्हणून बाजरी नका टाकू, तांदूळच टाका जास्त म्हटलं तर. आणि मग ज्वारी पण टाकलं तर चालतं, ज्वारी पण खातात, गहू पण खातात मित्रांनो. पहिल्या दिवसाचे पिलं गहू पण खातात बऱ्यापैकी. पण तांदूळावरती आपण भागवू शकतो मित्रांनो. सुरुवातीला तांदूळच टाकला पाहिजे, का तर ते पचायला पण हलकं असतं म्हणून. तर ते तुम्ही टाका नक्की मित्रांनो. आणि गूळ पाणी कंटिन्यू द्या 2-3 दिवस कंटिन्यू कोंबडीला आणि पक्ष्यांना पण. गुळामध्ये खूप सारे खनिजं असतात, म्हणजेच मिनरल्स असतात. तर ते मिनरल्स त्यांना स्ट्रेंथ आणि एनर्जी देण्याचं काम करत असतात मित्रांनो. का तर चोच मारून चोच मारून चोच मारून ट्राय करून पिलं वीक झालेली असतात. पण त्याच टायमाला अंड्यांचा काही पिवळा बलक त्यांच्या पोटामध्ये असतो मित्रांनो, जो जे त्यांची नाळ असते पोटाच्या खालच्या साईडला, जिथे आपली बोंबी असते तिथे त्यांची पण बोंबी असते मित्रांनो खालच्या साईडला. तर तिथेच पिवळ्या कलरचा एक फुगा असतो, म्हणजे तो आत गेलेला असतो. ज्यावेळेस पिलू बाहेर निघायचं असतं त्या टायमाला टोटली आत गेलेला असतो. आणि आपण 24 तास जरी पिलांना काही खायला नाही घातलं तरी त्या बलकावरतीच ते पिलं जगतात मित्रांनो. आणि नंतर एक सुरुवातीची जी संडास असते ती हिरवी संडास किंवा हिरवी विष्ठा करतात. मग तो बलक डायजेस्ट होऊन पोटातून बाहेर पडतो हिरव्या कलरमध्ये पहिल्यांदा. आणि नंतर दुसऱ्यांदा मग नॉर्मल संडास त्यांची किंवा नॉर्मल विष्ठा त्यांची यायला चालू होते मित्रांनो. तर तुम्ही सुरुवातीला लगेच खायला नका देऊ. का अगोदर पिलं निघू द्या, सगळ्या अंड्यातून पिलं निघू द्या. आणि सगळ्या अंड्यातून पिलं निघाल्यानंतर जे उरतात अंडी त्यांना कॅन्डलिंग करून बघा. जर त्यांना गरज असेल तुमच्या हेल्पची तर तुम्ही हेल्प करून ती पिलं बाहेर काढा. आणि मग सगळी पिल्लं एकदा व्यवस्थित सुकल्यानंतर मग कोंबडीला गूळ पाणी खायला घाला. आणि त्या अगोदर मित्रांनो थोडंसं कोंबडीला बाहेर सोडा 2 मिनटासाठी. म्हणजे काय असतं, खूप वेळापासून कोंबडीने पण पोटामध्ये विष्ठा साठवून ठेवलेली असते. मग ती एकदा पोट मोकळं झालं ना तिचं, बाहेर गेले की लगेच ती विष्ठा करते. आणि मग तिला लगेच पिलांवरती आणून बसवलं तरी मग चालतं मित्रांनो. आणि नंतर मग सगळ्या पिलांना गूळ पाणी पाजवा. सुरुवातीला गूळ पाणी ते स्वतः पित नाहीत, त्यांना पाजवावं लागतं. फक्त त्यांची चोचमध्ये बुडवावी लागते पाण्यामध्ये मित्रांनो, आणि सोडावं लागतं. एकदा तुम्ही सोडलात ना चोच बुडवून, तर ते दुसऱ्यांदा स्वतःच पाणी पितं मित्रांनो. तर तुम्ही असं करा आणि तुमचे पिलं पण वाचवा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही पिलं विक्रीसाठी आहेत.